याच्यामध्ये हे ब्लेंडिंग ऑप्शन होते, हे सगळे आपण बघितले बरोबर. आता आपण परत तुम्हाला ते मी मधले काही टूल्स स्किप केले होते ना, शेप टूल आणि टेक्स्ट टूल सांगितलं होतं तुम्हाला. आता जे राहिले ते बघूया कोणते कोणते टूल्स आहेत. आता माझ्या मते इथपर्यंत झालं होतं ना आपलं स्पॉट हिलिंग ब्रश वगैरे, हे पॅच टूल वगैरे. पॅच टूल हे नाही झालं होतं. हे नाही झालं काय? नाही झालं. आता पॅच टूल जे आहे, आता ह्याच्यामध्ये स्पॉट हिलिंग ब्रश टूल आणि हिलिंग ब्रश टूल असे दोन टूल आहेत. पहिला हे ऍक्च्युली हे सगळे जे 4 टूल्स आहेत हे एकमेकासारखेच आहेत. आता स्पॉट हिलिंग ब्रश म्हणजे काय, तर स्पॉट हिल करणे म्हणजे जे डाग वगैरे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो. सुरुवातीला आपण लहान बघूया. पहिल्यांदा समजा पिंपल्स वगैरे असतील स्किनवर, ते रिमूव्ह करू शकतो आपण. आता याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. जर आपण स्पॉट हिलिंग ब्रश टूल घेतला तर इथं टाइप असतात, एक कॉन्टेंट अवेअर आणि एक प्रॉक्सिमिटी मॅच. दोन्हींचं एम तेच आहे, म्हणजे स्पॉट रिमूव्ह करण्यासाठी. टेक्निक थोडीशी वेगळी असते. प्रॉक्सिमिटी मॅच मध्ये जो साईडचा एरिया आहे, आता हा ब्रश आहे, हे जवळचा एरिया कन्सिडर करून त्याच्यानंतर वर्क करते. आणि कॉन्टेंट अवेअर काय करते, तर पूर्ण इमेज कन्सिडर करून त्याच्यानंतर वर्क करते. मग दोन्हींचं एम तेच आहे. आता कॉन्टेंट अवेअर मी घेतो सुरुवातीला आणि फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे, बाकीचं काय करायचं नाही. जो स्पॉट आहे त्याला सेंटरला ठेवायचं, ब्रश लहान मोठं करू शकतो आपण आणि क्लिक करायचं फक्त, ते स्पॉट रिमूव्ह करते. पण त्याच्या साईडला चांगलं एरिया पाहिजे तरच ते करणार. इथं केला बघा त्यानं. आता हे तर आपण लहान केलं. आता इथं हे फुटबॉल आहे बघा, मोठा आहे थोडंसं बरोबर. मी याला थोडंसं मोठं करतो फुटबॉलपेक्षा आणि क्लिक करतो. जेवढा मोठा एरिया असेल तेवढा थोडा वेळ लागतो. आता हे रिमूव्ह केला बघा त्यानं फुटबॉल. अंडू करतो आणि रिडू करतो, म्हणजे त्यानं रिमूव्ह केला. म्हणजे नको असलेली गोष्ट घालवण्यासाठी आपण स्पॉट हिलिंग ब्रश टूलचा यूज करू शकतो. आता जर आपण प्रॉक्सिमिटी मॅच हा ऑप्शन बघितला तर त्याचा पण तेच यूज आहे, थोडं वेगळं होतं. आता इथं बघा, जरा हे व्यवस्थित झूम केलं तर हे झालं नाही बघा व्यवस्थित हे प्रॉक्सिमिटी मॅचनं. तर हा फरक आहे, कारण यानं जवळचा एरिया घेतला, कॉन्टेंट अवेअर थोडंसं एक्स्ट्रा एरिया घेऊन कन्सिडर करून ते रिमूव्ह करते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं झालं. पण यूज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. जो स्पॉट आहे तो सेंटरला ठेवायचा आणि क्लिक करायचं, इतर काही आपल्याला करायचं नाही आहे. 2 टेक्निक्स आहेत, प्रॉक्सिमिटी मॅच आणि कॉन्टेंट अवेअर, एवढंच आहे याच्यामध्ये. मग शक्यतो स्पॉट वगैरे रिमूव्ह करण्यासाठी स्किनवरचे वगैरे यूज करू शकता, किंवा एखादी नको असलेली वस्तू रिमूव्ह करण्यासाठी पण याचा यूज करू शकतो आपण स्पॉट हिलिंग ब्रश टूलचा. सिंपल आहे, याच्यामध्ये काय आपल्याला जास्त काही नाही आहे. ठीक आहे, पण यूज भरपूर आहे, याचा यूज भरपूर आहे. आता अजून एक आपल्याकडे टूल आहे की त्याचा याच्यासारखाच यूज होतो, त्याच्यामुळे याचा यूज जास्त होत नाही. आता कोणता आहे, आता बघा मी काय केलं, घेतलं, क्लिक केलं आणि ते रिमूव्ह झालं बरोबर. आता आपण समजा आपण हे सिलेक्शन टूल होते आपल्याकडे, रेक्टँगुलर, इलिप्टिकल हे होते. मग हेच जर मी टूल घेतले, किंवा आपला हे पॉलिगॉनल टूल होता, याच्याने मी समजा सिलेक्शन केलं, याला रफ सिलेक्शन केलं आणि याच्यावर राईट क्लिक जर केलं, मी राईट क्लिक करून फिल ऑप्शन आहे बघा, राईट क्लिक करून फिल, आणि इथं जर मी घेतलं कॉन्टेंट अवेअर म्हणून एक ऑप्शन आहे बघा, कॉन्टेंट अवेअर, ओके केलं, हा आपण तोच वर्क करतो बघा, जसं आता आपण केलं ना, आहे काय, तेच झालं बघा याच्यानं पण. अच्छा, म्हणजे म्हणून याचा वापर जास्त होतो, म्हणजे सिलेक्शन करून राईट क्लिक करून फिल करतात, त्याच्यामुळे त्याचा वापर जास्त होत नाही. पण करू शकतो आपण, करायचं नाही असं काय नाही, दोन्ही पण ऑप्शन आहेत आपल्याकडे, दोन्हीचा वापर आपण करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक मी इमेज ओपन करतो. आता ही इमेज आहे, याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला काय केलं, हाच टूल परत आपण चालू करूया, स्पॉट हिलिंग ब्रश टूल. फुटबॉल आपण जर केलं, क्लिक करतो नुसतं मी, ते झालं बघा व्यवस्थित बरोबर. आता हे जे टेक्स्ट लिहिले हे थोडंसं मोठं आहे बरोबर, आणि लांब पण आहे बघा हे. याला मी काय करतो,
क्लिक करून असं ड्रॅग करतो बघा, असं ड्रॅग करतोय आणि सोडतो. तरी पण त्यानं बऱ्यापैकी रिमूव्ह केला बघा. याला पण इथं थोडंसं राहिलं, याला क्लिक करतो, झालं. याला पण थोडंसं मोठं करून इकडं करतो बघा, हे जे लिहिलंय काहीतरी टेक्स्ट, आणि इकडं पण हे करतो. परत याला बऱ्यापैकी झालं बघा सगळंच. म्हणजे नवीन व्यक्ती कोण तर बघितला तर त्याला काय लक्षात येणार नाही ना याच्यामध्ये काय होतं ते. बऱ्यापैकी झालं. आपल्याला थोडंसं कळेल कारण आपण आधी बघितला आहे फोटो म्हणून. पण आता हे मोठे आहेत बघा, हे मेसी आणि हे रोनाल्डो, हे फिगर मोठे आहे ना जरा. पण हे होईल का नाही सांगता येत नाही. ते थोडंसं टेस्ट करून, कारण जास्त आहे ना त्याच्यामध्ये एरिया. मग ते करून बघूया आपण. आता बघा, हे क्लिक करून मी हे असं करतो. मी ड्रॅग करतोय, क्लिक करून सोडतो आता क्लिक. आणि जेवढा एरिया मोठा असणार तेवढा वेळ लागणार. तरी पण बऱ्यापैकी केला त्यानं. 100% नाही झालं, पण बऱ्यापैकी झालं. झालं का हे पण? इथं आता स्पॉट्स दिसतात थोडेसे, पण त्यानं प्रयत्न केला घालवण्याचा. आता मी अंडू करतो. आता ही टेक्निक तर लक्षात आली आपल्याला. स्पॉट हिलिंग ब्रश टूल करून आपण केलं. तेच जर मी सिलेक्शन, आपण आता जे बघितलं, रफ सिलेक्शन केलं मी, समजा एकदम आपल्याला काय कट टू कट नाही करायचं, रफ करायचं सिलेक्शन. सिलेक्शन आपण करतो तेच, आणि राईट क्लिक करून फिल आणि कॉन्टेंट अवेअर ठेवायचं येतं. कॉन्टेंट अवेअर, ओके. हे त्याच्यापेक्षा जरासं चांगलं झालं बघा. म्हणजे आपण जे स्पॉट हिलिंग ब्रशचा यूज केला होता त्याच्यापेक्षा चांगलं झालंय. बरोबर. हॅलो, बघितला ते? म्हणजे दोन्हींच्या पैकी जे आपल्याला सुटेबल आहे त्यांचा यूज आपण करू शकतो. पण युजफुल आहेत दोन्ही ऑप्शन. स्पॉट हिलिंग ब्रश पण, आणि आपण जे सिलेक्शन करून राईट क्लिक करून फिल केलं, दोन्ही युजफुल आहेत प्रॉपर्टीज. लक्षात आलं एवढं? आता याच्या पुढे एक आहे. आता याच्यामध्ये स्पॉट हिलिंग ब्रश टूलच्या ऐवजी ओनली स्पॉट हा शब्द नाही, याच्यामध्ये हिलिंग ब्रश टूल आहे. आता याचा यूज कशासाठी होतो बघा. हिलिंग ब्रश टूल डायरेक्ट यूज करू शकत नाही आपण, डायरेक्ट नाही होत. ह्याच्यामध्ये म्हणते बघा, ऑल्ट प्लस क्लिक करून याचा यूज करायचा. ऑल्ट प्लस लेफ्ट क्लिक करून. म्हणजे जसं आपण स्क्रीनशॉट घेतो मोबाईलमध्ये, तसं सेम. आता समजा मला या ठिकाणी हा एरिया, हा जो एरिया आहे हा या ठिकाणी पाहिजे. मग मला काय करायला लागणार, इथं ऑल्ट प्लस लेफ्ट क्लिक करून सोडून द्यायचं. म्हणजे हा कॅप्चर केला बघा त्याने एरिया. दिसतोय का? म्हणजे याच्यावर मी असं ड्रॉ करू शकतो, असं, हे असं. पण आता ते रिपीट झालं, मला ते वारंवार करायला लागणार क्लिक. इथं केलं, परत इथं करतो. चाललंय का ते? हे असं इकडचं इकडं आलं बघा. किंवा याचं उलट पण मी करू शकतो. अंडू करतो हे. हा एरिया इथं ऑल्ट क्लिक केलं, तो इथे येतो बघा. पण बॅकग्राऊंड मध्ये थोडस ब्लेंड होतंय. बॅकग्राऊंड मध्ये ब्लेंड होणार. आता समजा हीच इमेज मी दुसऱ्या एका इमेज मध्ये घेतो. समजा आता हा व्हाईट आहे बघा, व्हाईट कलरचा एरिया आहे. ते व्हाईट मध्ये मिक्स झालं बघा. दिसतंय काय? ब्लेंड झालं. मग ज्या कलर मध्ये तुम्ही करणार त्या कलर मध्ये ते ब्लेंड होते. पण एकदा आपण क्लिक रिलीज केलं की परत नवीन तयार होतंय ते, असं. मग यांचा वापर, यांचा जर तुम्हाला यूज सांगायचा असेल तर देवांचे वगैरे फोटो असतात बघा, असं आकाशात वगैरे देवांचा चेहरा असतोय, असं डोंगराच्या वर किंवा असं काहीतरी, त्याच्यामध्ये याचा यूज करू शकतोय बघा आपण.
एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. एखादा डोंगराचा फोटो आपण घेऊया. आता इथं आहे बघा हे. आता याच्यामध्ये इथं ब्लू कलर पण आहे, व्हाईट कलर पण आहे बघा. मी काय करतो, चेहरा मोठा असलेली इमेज सिलेक्ट करतो. ही लहान आहे इमेज, ही क्लोज करतो. हे आहे बघा, हे याला ऑल्ट क्लिक करतो, सोडून देतो. आता हे कॅप्चर झालं बघा, इथे दिसते काय? आता इथं बघा ब्लू कलर मध्ये मिक्स होतंय आणि इकडे केलं की व्हाईट कलर मध्ये मिक्स होणार थोडंसं. म्हणजे जो कलर बॅकग्राऊंड मध्ये असेल त्याच्यामध्ये मिक्स होणार. असं दिसतंय. इथं केलं की या कलर मध्ये मिक्स होणार, इथं केलं की या कलर मध्ये मिक्स होणार. असं आपण हे कलर मिक्सिंग साठी वगैरे करू शकतो. याच्यामध्ये फक्त आपल्याला कंट्रोल कमी असते, कारण हे आपण कंट्रोल करू शकत नाही ना, एज कसा यायला पाहिजे वगैरे. पण मिक्सिंग ब्लेंड करता येते. कसं केलं आपण, परत एकदा हिलिंग ब्रश टूल घेतला, ऑल्ट प्लस लेफ्ट क्लिक करून कॅप्चर केलं आणि ड्रॉ केलं याला. असं सिंपल आहे. हो. म्हणजे याचा यूज, स्पॉट हिलिंग ब्रशचा यूज अननेसेसरी गोष्टी घालवण्यासाठी होतो. याचा मिक्सिंग करण्यासाठी करू शकतो आपण हिलिंग ब्रश टूलचा. ओके. आता याच्यासारखंच पॅच टूल पण याच्यासारखंच आहे बऱ्यापैकी. पॅच टूल साठी मी काय करतो, अजून एक वेगळी इमेज ओपन करतो. आता पॅच टूल मध्ये मला समजा 2 गोष्टींसाठी वापर करू शकतो मी पॅच टूल मध्ये. एक तर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन्क्रीज करण्यासाठी किंवा डिक्रीज करण्यासाठी, दोन्हीच्यासाठी पण यूज होतो. आता इथं बघा एक बर्ड्स फ्लॉक आहे बर्डचा, त्याची इमेज आहे ती मी ओपन करतो. आता ही इमेज आहे बघा. आता या इमेज मध्ये एखादा बर्ड मी सिलेक्ट करतो, रफ सिलेक्शन. आता इथं 2 ऑप्शन आहेत वर, एक आहे सोर्स, दुसरा आहे डेस्टिनेशन. सुरुवातीला मी सोर्स ऑप्शन सिलेक्ट करतो आणि याला जिथे मी ड्रॅग करणार तिथला एरिया इकडे आला बघा, दिसतोय काय? म्हणजे हे जर मी इथं रिलीज केलं तर हा गेला बघा इथून. अच्छा. सिमिलरली हे पण मी सिलेक्ट करतो आणि या जागेत ठेवतो. आता भले याच्यामध्ये कलर मध्ये डिफरन्स आहे इथं आणि इथं. जर मी रिलीज केलं तर ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट करते कलर. आता हे एवढं मोठं आपण हे घेऊया बघा, हे सगळं एरिया 5 पक्षी आहेत बघा, एकत्र घेतो आणि याला इथं मोकळ्या जागेत ठेवतो. ते पण केला बघा रिमूव्ह त्यानं. ही ओरिजिनल आपली अशी होती, आपण असं केलं. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी लिहायचं वगैरे असेल तर आपण युज करू शकतो, इथं टेक्स्ट वगैरे लिहायचं असेल तर. पॅच ऍड करण्यासाठी काय? हा, म्हणजे रिमूव्ह केलं आपण ते सेम, म्हणजे जसं आपण स्पॉट हिलिंग ब्रश सारखं केलं तर तसंच यूज केलं, फक्त टेक्निक वेगळी. आता परत याच्यामध्ये हे रिमूव्ह केलं मी, बरोबर, असं इकडून हा एरिया इकडं आला म्हणजे रिमूव्ह झालं ते. याच्या उलट जर मी डेस्टिनेशन हा ऑप्शन सिलेक्ट केला, डेस्टिनेशन, तर हे कॉपी होतंय असं, हे बघा. अच्छा. मग हा मी दुसरा बर्ड एखादा सिलेक्ट करतो, म्हणजे नंबर ऑफ आयटम्स आपल्याला वाढवायचे असतील तर हे कॉपी झालं बघा. आणि बॅकग्राऊंड मध्ये मिक्स पण होतंय ना ते. असं म्हणजे दोन्ही, मी जसं म्हटलं ना, कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी, दोन्हीच्यासाठी वापर होतो त्याचा. लक्षात आलं हे? आता अजून एक बघूया आपण. आता फुटबॉल आहे बघा, हा मी सिलेक्ट करतो. इथं जर मी सोर्स ठेवलं तर ते जाणार, पण जर मी डेस्टिनेशन ठेवलं तर कॉपी होणार त्याची. झाले काय? असं म्हणजे याच्यासाठी आपण याचा यूज करू शकतो, नंबर ऑफ आयटम्स कमी जास्त करण्यासाठी. लक्षात आलं हे? म्हणून हे एकसारखे आहेत, म्हणजे थोड्या थोड्या प्रॉपर्टीज कॉमन आहेत यांच्यामध्ये. आता पॅच टूलला आपण काय केलं, एकतर कॉपी केलं किंवा रिमूव्ह केलं. पण आपल्याला समजा मला इथं कॉपी नको, हा बॉल जो आहे मला मूव्ह करायचा आहे, इथं नको आहे पण इथं पाहिजे त्याच्याऐवजी, तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे कॉन्टेंट अवेअर मूव्ह टूल. त्यांनी नावच दिले बघा, कॉन्टेंट अवेअर मूव्ह टूल. याला पण सेम तसंच सिलेक्शन करायचं
मला समजा हा इथं पाहिजे, आता इथं नको आहे आणि इथं पाहिजे, तर हे करायचं पहिल्यांदा आणि एंटर प्रेस करायचं. आता इथं मूव ऑप्शन पाहिजे, मोड मध्ये मूव पाहिजे पहिल्यांदा, मोड मूव इथं ठेवतो बघा आणि एंटर. झालं का? इकडं मूव झालं बघा, इथलं गेलं आणि इथं आलं. पण हे जर मी झूम केलं तरी हे बघा झालंय का? व्यवस्थित झालं नाही ना, हे थोडस दिसतंय हे. मग याला परत आपल्याकडे ऑप्शन आहे हिलिंग ब्रश टूलचा. मग हे आपण साईडचं कॉपी करून इथं मिक्सिंग करायचं. ऑल्ट क्लिक, हे असं ऑल्ट क्लिक, अजून लहान करू शकतो आपण. हे असं मिक्सिंग करायचं म्हणजे बऱ्यापैकी झालं बघा. ते झालं काय? असं म्हणजे कॉन्टेंट अवेअर मूव्ह टूलचा यूज मूव्ह करण्यासाठी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेला. अजून एक एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला, थोडस याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड असलं. आता हे बघा, हे इथं बर्ड आहे आणि इथं स्नेक आहे. हे मी सिलेक्ट केलं, समजा रफ सिलेक्शन करायचं कधी पण, आणि याला इथं बघा मोड मूव्ह आहे, स्ट्रक्चर हायेस्ट 7 ठेवायचं, कलर 10. हे हायेस्ट व्हॅल्यू आहे त्याच्या, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ते, म्हणजे मिक्सिंग जास्त होते, चांगलं होते स्ट्रक्चर. आणि हे हायेस्ट व्हॅल्यू आहेत 7 आणि 10 तेवढे ठेवायचे. आणि इथं मोड मूव्ह ठेवला आपण, इकडे घेतलं बघा मी. झाल्यानंतर एंटर प्रेस करायचं पण, एंटर. मग ते प्रोसेस चालू करते. इकडून गेलं काय ते. पण जर आपण थोडस झूम केलं तर इथं थोडस राहिलंय बघा ते. मग परत आपण जायचं, हिलिंग ब्रश टूल घ्यायचं, जेवढं आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्याला व्यवस्थित करायचं, मर्ज. झालं बघा, बऱ्यापैकी दिसतंय. आता इकडं थोडंसं राहिलंय, एवढं काय कळून येत नाही, तरी पण आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण करू शकतो. हे असं लक्षात आलंय बघा. F12 ओरिजिनल इमेज, आणि हे असं म्हणजे मूव्ह करण्यासाठी. म्हणजे आपण असं दाखवू शकतो ना, एखादा व्यक्ती असं काहीतरी सिंह वगैरे आहे, त्याच्या लांब थांबलाय समजा, बरोबर, मी त्याला सिलेक्ट करून त्याच्या जवळ आणून ठेवू शकतो ना या टूलचा यूज करून. तसं ड्रामॅटिक इफेक्ट वगैरे देण्यासाठी याचा यूज आपण करू शकतो. कशाचा? कॉन्टेंट अवेअर मूव्ह टूलचा. लक्षात आले हे सगळे टूल्स? हो. आणि जो या ग्रुपमध्ये हा रेड आय टूल एकदम ऑड टूल आहे, म्हणजे याचा यूज एवढा काही जास्त नाही आहे, आणि हा यांच्याशी रिलेटेड पण नाही, वेगळाच टूल आहे. फोटो काढताना काही लोकांचे डोळे असं लाल येतात, बघितलंय का कधी? फ्लॅश पडते त्यांच्या डोळ्यावर. हे मग हे चांगलं दिसत नाही ना असं हे. मग हे रिमूव्ह करण्यासाठी या टूलचा यूज आहे, रेड आय टूल. हा काय करतो? रेड टूलला ब्लॅक करतो, फक्त रेड कलरला ब्लॅक करतो. मग इथं डार्कन अमाऊंट आणि हे सिलेक्ट करायचं. बाय डिफॉल्ट 50%च आहे, आणि नुसतं इथे क्लिक करायचं. ते रिप्लेस केला बघा त्यानं, रेडला ब्लॅक केला. तेवढाच वापर आहे याचा. आलं लक्षात आहे? हो. बाकी काय यूज नाही, एवढाच यूज आहे. फोटोग्राफर्सना जास्त यूज होतो याचा, कारण हे डोळे लाल आलेले फोटो ते देऊ शकत नाहीत ना क्लायंटला, ते रिमूव्ह करून द्यायला लागतंय त्यांना. हे सगळे टूल्स लक्षात आले? हो. याच्यामध्ये म्हणजे एक दुसऱ्याशी रिलेटेडच आहे ते टूल, शेवटचा सोडला तर. ठीक आहे. मग ब्रश टूलच्या 2 प्रॉपर्टी सांगू आजच्या दिवस, काय बस एवढंच. हॅलो. हा, ब्रश टूलच्या 2 प्रॉपर्टीज सांगू का? एवढंच थांबूया इथंच. बास करूया, कारण मी आता म्हणजे आलेला पीसी ऑन केलं ना. ठीक आहे. म्हणजे एवढं करून बघा तुम्ही. हे पण आपण भरपूर केलं सोडा आज, 4 टूल्स. म्हणजे रेड आय टूल काय एवढं महत्वाचं नाही, बाकीचे 4 तर आहेत. मग एवढं तर करून बघा.
ठीक आहे. हा. आणि ही रेकॉर्डिंग पण मी त्या फोल्डरमध्ये अपलोड करतो, जी लिंक मी शेअर केली त्याच्यामध्ये. ठीक ओके. आहे, ठीक आहे, चालेल. आणि तुमचं काय झालं का नाही हो. फोटोशॉप इन्स्टॉल? हो,